प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्यानं प्रियकरानं तिचा निर्दयपणे खून करून सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून निर्जन स्थळी नेऊन जाळून टाकल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात उघडकीस आली। यातील संशयित आरोपीला नाशिक पोलिसांनी अटक केली असून 5 दिवसाची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। सुटकेसह दिसणारा हा आहे रोहित पाटील। हर्षदा अहिरे या 21 वर्षीय तरुणीचा राहत्या घरी खून करून मध्यरात्री घरापासून 20 ते 25 किलोमीटर लांब एकलहरा रोडच्या निर्जन स्थळी त्याने हा मृतदेह टाकून दिला। सुटकेसमध्ये मृतदेह भरून मोपेडवरून त्याने हा मृतदेह वाहून नेला। पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेहाला आग लावली आणि तो पळून गेला। मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याचं हे कृत्य उघड झालं। आम्ही केस नोंदवत होतो, ताई होती, सगळे होते। तेवढं त्यांना एक डेड बॉडी भेटलेली होती। त्यांनी आम्हाला बोलवलं सिव्हिलला चला आणि ओळखा भावा ते। तर माझी भाचीचंच प्रेत होते, आम्ही ओळखलं। माझ्या भाचीला न्याय मिळावा सर, त्यांना राजा मग जो कोणी असेल आमच्या समोर त्याला फाशीची शिक्षा व्हावी सर। आणि शिक्षा पण अशी व्हावी की त्याचं सबक घेऊन इतरांनी हिंमत करू नये सर, तसं कृत्य करण्याची एवढीच विनंती सर आमची। नराधमांना काय कोण कसं याचे त्याचं माणूस ओळख नाही, तो नराधमच असतो। माणूस तो ओळखू शकत नाही ना त्याच्या मनात काय कृत्य आहे ते। अशा नराधमांना जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे। घटनास्थळी कुठलाही पुरावा नव्हता, मात्र गंगापूर पोलीस ठाण्यात हर्षदा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती। त्यावरून गुन्ह्याची उकल झाली। या दोघांमध्ये 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र लग्नासाठी हर्षदाने तगादा लावल्याने रोहितने तिचा खून केला। त्याच्या अंगावरील चीजवस्तू आणि त्याचबरोबर गंगापूर पोलीस स्टेशनला दाखल झालेले मिसिंग यावरून तात्काळ यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली। यामध्ये आरोपिताकडे असलेले पुरावे अद्यापर्यंत हस्तगत करण्यात आलेले आहेत। एकूण 6 दिवसाचा PCR आज आरोपीला मिळालेला आहे। अंगावर शहारे आणणारी ही घटना घडली। घराचा खर्च चालवणाऱ्या हर्षदाचा खून झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। एका चांगल्या घरातील मुलीची निवड चुकीची होती हेच यातून सिद्ध झाले। या घटनेचा प्रत्येक तरुणीने बोध घेणं गरजेचं आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।